गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणुशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। श्री गणपती अथर्व शीर्ष या नावाचं उपनिषद अखंड मी आठवण करून देतोय प्रत्येक वेळेला। जाणीवपूर्वक तो शब्द मी वापरतोय कारण अथर्व शीर्ष आपल्याला
माहिती असतं, त्या स्तोत्राचं नावही आपल्या लक्षात असतं, पण ते उपनिषद आहे याचं विस्मरण झालेलं असतं. आणि त्याचं जर विस्मरण झालं तर आपली दिशा चुकलेली आहे एवढं लक्षात ठेवायचं. म्हणून त्याचा जाणीवपूर्वक वारंवार उल्लेख, बाकी काही नाही. तर श्री गणपती अथर्वशीर्ष 14व सत्र आहे आपलं आजचं. त्याचं आपण चिंतन करतो आहोत या अथर्वशीर्ष नावाच्या उपनिषदाचं पुन्हा एकदा. आणि मागच्या सत्रामध्ये आपण श्लोक क्रमांक 3 याची जी उर्वरित चरणं होती, पश्चात्तात, पुरस्तात वगैरे वगैरे, या चरणांचा विचार आपण पूर्ण केला. एक थोडीशी उजळणी, मागच्याला आपण काय केलं, म्हणजे जरा विषय प्रवेशाला मदत होते. तर विविध दिशांनी येऊ शकणाऱ्या ज्ञात व अज्ञात अशा सर्व विघ्नांपासून रक्षण करण्याची प्रार्थना या शेवटच्या काही चरणांमध्ये केलेली आहे. जो 3 क्रमांकाचा श्लोक आपण मागच्या वेळेला अभ्यासलं, त्याची शेवटची चरणं आपण जी काही बघितली, त्याच्यामध्ये रक्षणाची प्रार्थना केलेली आहे. सर्वतोमाम पाहि पाहि समंतात, असं त्याचं शेवटचं चरण. पण हे कशासाठी केलेलं आहे, हा सर्व विचार आपण केला होता की ज्ञान संपादनासाठी सहाय्य व्हावं, असं या प्रार्थनेचं स्वरूप आहे. कारण अथर्वशीर्षातला हाच एक श्लोक आहे की ज्याच्यामध्ये प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना म्हणजे मागणी, हा सगळा विचार आपण केला. स्मरण आपल्याला याचं करायचं आहे की कशासाठी केलेली आहे प्रार्थना. तर ज्ञान संपादनासाठी सहाय्य व्हावं, त्याच्यामध्ये जी काही संभाव्य विघ्न आहेत ती दूर व्हावी इत्यादी, ही सर्व मागणी जी आहे रक्षणाची, ती आपण समजावून घेतली. त्याच्यामध्ये शेवटी मी जसं म्हणालो, सर्वतोमाम पाहि पाहि समंतात, की सर्व दिशांचं वर्णन झाल्यानंतर शेवटी म्हणतात की सर्व दिशांनी सर्वतोपरी माझं रक्षण कर, अशी प्रार्थना केलेली आहे. आणि आपण असा विचार केला होता मागच्या वेळेला की ही प्रार्थना करण्याच्या पाठीमागे ब्रह्मरूप गजानन जो आहे तो विभू म्हणजे निरपेक्ष व्यापक आहे, ही भावना आहे. म्हणून सर्व ज्या आपल्याला दिशा माहिती असतात, मानवी पातळीवरती ज्या दिशांचा आपण विचार करू शकतो, त्या दिशांचा उल्लेख आहे. पण शेवटी काय म्हटलंय, म्हणून मी ज्ञात आणि अज्ञात असा शब्द वापरला, की माझ्या बुद्धीच्या पलीकडे सुद्धा गोष्टी असू शकतात, नव्हे असतात. त्या सर्वांपासून, ती जी विघ्न आहेत त्या सर्व दिशांपासून विघ्न येऊ शकतात, त्यापासून माझं रक्षण कर. आणि त्यामागे गर्भित अर्थ काय आहे, जो आपण आत्ता बोलत होतो, की गजानन ही जी देवता आहे, जी ब्रह्मरूप गजानन, हा विभू म्हणजे निरपेक्ष व्यापक आहे, ही भावना आहे. अत्यंत व्यापक आहे. म्हणजे गणपती हा सगुण साकार जी माझ्यासमोर मूर्ती आहे, त्याच्यापुरता मर्यादित नसून, परिच्छिन्न नसून, सदा सर्वत्र आणि समत्वानी व्यापून आहे, हा विचार आपण समजावून घेतला मागच्या वेळेला. ते तिन्ही शब्द फार महत्त्वाचे आहेत. मागच्या वेळेला आपण त्याचा विचार केला होता. सदा, सर्वत्र आणि समत्व. समर्थ मनोबोधात म्हणजे मनाच्या श्लोकांमध्ये म्हणतात की नभासारिखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. समर्थ प्रभू श्रीरामांना काय एक उपमा म्हणूया देतात. कशाची? नभासारिखे. या राघवाचं रूप कसं आहे, तर नभासारिखे. नभ म्हणजे आकाश, आणि आकाश याचा अर्थ नेहमीच
मी सांगतो की जे निळं निळं दिसतं आपण बघतो ते आकाश नव्हे. आकाश म्हणजे पोकळी असा अर्थ होतो. पोकळी. स्पेस, शुद्ध मराठीत त्याला स्पेस असं म्हणतात. किती व्यापक आहे ती? आहे की नाही? पोकळी म्हणजे स्पेस, आकाश किती व्यापक आहे. अणूच्या सुद्धा आतमध्ये आहे की नाही? कल्पना करा. फोडला की नाही आता अणू? किती सब ॲटॉमिक पार्टिकल्स माहिती येतात आपल्याला? 100च्या वर झालेत. मग एवढे सगळे सब ॲटॉमिक पार्टिकल्स त्या अणूमध्ये, त्या ॲटममध्ये मावतात. त्याचा अर्थ अणूच्या आतमध्ये काय आहे? पोकळी आहे. अत्यंत सूक्ष्म असलेला अणू, पण त्याच्या आतमध्ये सुद्धा पोकळी आहे. सांगण्याचा माझा उद्देश एवढाच सुरू आहे. आकाश व्यापक आहे आणि जसं ते व्यापक आहे तसे श्रीरामही व्यापक आहेत, असं समर्थ या श्लोकात म्हणतात. नभा सारिखे रूप या राघवाचे. पुढचं चरण सोडून देऊ आपण, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे वगैरे. खरं त्याचाही छान संबंध लावता येतो आपण जी रक्षणाची प्रार्थना करतोय त्याच्याशी. पण आत्ता आपला तो विषय नाही. परंतु आपण जर सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आकाशाला सुद्धा जगताची सापेक्षता आहे की नाही? कल्पना करा. द स्पेस अँड टाइम गॉट क्रिएटेड, बरोबर. फर्स्ट इट्स अ फिजिकल एंटिटी, वी ऑलवेज टॉक अबाउट इट. हे आकाश निर्माण झालं आणि त्या पोकळीमध्ये या संपूर्ण ब्रह्मांडाला वाव मिळाला मावण्यासाठी, अस्तित्वाला येण्यासाठी. पण असं असल्यामुळे त्या आकाशाला, आणि ते आकाश त्याला व्यापून आहे, पण त्याला जगताची सापेक्षता आहे. शेवटी किती नाही म्हटलं तरी त्याला ब्रह्मांडाची का होईना पण मर्यादा आहे. मग प्रभू श्रीराम असे आहेत का? नाही, प्रभू श्रीराम तर अमर्याद आहेत. प्रभू श्रीराम त्याच्याही पलीकडे आहेत, म्हणून त्यांना निरपेक्ष व्यापक असं म्हणतात. मगाशीपासून तो शब्द मी वापरतोय, कोणाला कळत जर नसेल. निरपेक्ष व्यापक म्हणजे काय? तर ज्या व्यापकपणाला कुठलीच सापेक्षता नाही. देर इज नो रिलेटिव्हिटी टू इट, नो रेफरन्स टू द एक्सटर्नल वर्ल्ड, इवन बियॉन्ड. निरपेक्ष व्यापक. आणि हे लक्षात आणून देण्यासाठी समर्थ पुढच्या श्लोकात काय म्हणतात? नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे. आपण आत्ताच बोललो, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे. रघुनायका उपमा ते नस आहे. लगेच सांगतात पुढच्या श्लोकात की रघुनायकाला मात्र ही उपमा नाही सहन होत का? कारण दुजे विण जो तोची तो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. म्हणजे काय? पुन्हा सूक्ष्म विचार केला तरच या गोष्टी लक्षात येतात. अहो, व्यापक हा शब्द मी जेव्हा वापरतो की नाही, त्याच्यामध्ये द्वैत आहे. कसं? मी म्हटलं एखादी गोष्ट व्यापक आहे, तुम्ही काय व्यापक आहे तुम्ही विचाराल की नाही? म्हणजे एक तरी गोष्ट सांगणं आलं. मी आकाशाबद्दल बोलतोय, अजून कशाबद्दल बोलतोय, वाऱ्याबद्दल बोलतोय, पाण्याबद्दल बोलतोय इत्यादी. आणि त्यांनी काय व्यापलेलं आहे हे सांगावं लागतं, तर त्या व्यापक शब्दाला अर्थ येतो की नाही? कोणी व्यापलेलं आहे आणि काय व्यापलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं? द्वैत आलं. म्हणजे त्याच्यामध्ये सापेक्षता आली जगताची. हे आकाशाच्या बाबतीत ठीक आहे, आकाशाने हे नभे व्यापले सर्व सृष्टीस आहे, बरोबर. पण रघुनायकाला मात्र उपमा सहन होऊ शकत नाही. कारण दुजे वीण तोची तो हा स्वभाव आहे, तो तर एकमेवा द्वितीय आहे. तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. समर्थ प्रश्न विचारतात. कारण व्यापक शब्दातच द्वैत आहे, सापेक्षता आहे. आता इथे मनोबोध समर्थांचे तिथे प्रभू श्रीरामाचं वर्णन आहे. इथे आपण ब्रह्मरूप गजाननाचं वर्णन ऐकतो आहे. आणि ब्रह्मरूप म्हटलं की शेवटी सगळे एकच आहेत. प्रभू श्रीराम असो, गजानन असो, की शिव असो, की कृष्ण असो, की राम असो, इत्यादी इत्यादी. तशी या ब्रह्मरूप गजाननाला जगताची सापेक्षता नाही. सर्वतोमाम पाहि पाहि समंतात. हे सर्व आपण छान समजून घेतलं मागच्या वेळेला. आणि आजच्या चिंतनासाठी आपल्यासमोर पुढचा श्लोक आहे, म्हणजे श्लोक क्रमांक 4 या अथर्व शीर्षामधला.
त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. एवढा मोठा तो श्लोक आहे. आपण बघतो की या अथर्वशीर्षाची रचना अशी आहे की काही श्लोक छोटे आहेत, काही मोठे आहेत, त्यात अनेक चरण आहेत इत्यादी. त्यामुळे चौथा जो श्लोक आहे हा त्वम वाङ्मयस्त्वम चिन्मयापासून तर त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी पर्यंत हा चौथा श्लोक आहे. त्याचं आपल्याला चिंतनाला सुरुवात करायची आहे, प्रारंभ करायचा. तुमच्या लक्षात आलं असेलच माझी मी प्रारंभ करायचा असं म्हणालो, संपवायचा आहे असं म्हणालो नाही. नेहमीच आपल्याला घाई नाही आहे कशाचीच. जेवढं माप या उपनिषदकारांना आपल्या पदरात टाकायचं आहे तेवढं माप आपल्या पदरात आपण पाडून घेऊनच मग पुढे जाणार आहोत. त्वम वाङ्मय काय म्हटलंय? तू वाक. वाङ्मय म्हणजे वाक म्हणजे वाणी स्वरूप आहेस. आपण सरळ सरळ अर्थ पहिले बघून घेऊ श्लोकाचा, म्हणजे आपल्याला एक साधारण दिशा लक्षात येते. त्वम वाङ्मय, तू वाक म्हणजे वाणी स्वरूप आहे. या सर्व वाणीत तू व्यापून आहेस असा त्याचा अर्थ आहे. त्वम चिन्मय म्हणजे तू चैतन्य स्वरूप आहेस. म्हणजे काय? तर तू शुद्ध ज्ञानरूप आहेस. हा एक एक शब्द शेवटी उपनिषदच आहे ना हे. मी सांगितलं ना, इतकं छान आपल्याला सगळं समजून घ्यावं लागणार आहे. आणि हे एकदा छान समजून घेतलं, एकदा ऐकून लक्षात राहत नाही. वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून तेच ऐकायचं, तेच बोलायचं, तेच वाचायचं, म्हणजे मग या गोष्टी रुजायला लागतात अंतःकरणामध्ये. पण चैतन्य चिन्मय शुद्ध ज्ञान म्हणजे काय, असं का आपण शांतपणे विचार करणार आहोत. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वम् आनंदमय स्त्वं ब्रह्ममय. तू आनंदमय असून ब्रह्म हेच तुझे स्वरूप आहे. पुढे म्हणतात त्वं सच्चिदानंदा द्वितीयोशी. त्वं सत चित आनंद अद्वितीय असी. म्हणजे काय? तू केवल अस्तित्व ज्याला म्हणतात. सत म्हणजे केवल अस्तित्व, चित म्हणजे केवल ज्ञान किंवा शुद्ध ज्ञान किंवा निर्विषय निर्विशेष ज्ञान, आणि आनंद म्हणजे विषय निरपेक्ष आनंद स्वरूप तू आहेस. काय सुंदर वर्णन आहे बघ गणपतीचं. आणि मी गणपतीला आत्तापर्यंत काय समजत होतो आणि म्हणतोच आहे, इतके वर्ष झाले गणपती अथर्वशीर्ष. आनंद स्वरूप तू आहेस. पुढे म्हणतात अद्वितीय, तू अद्वितीय आहेस. त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी, म्हणजे तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, म्हणजे तू ज्ञानरूप व विज्ञानरूप आहेस. हा झाला काय म्हणायचं त्याला वाच्यार्थ, सरळ सरळ. म्हणजे आपल्याला किती माहीत नाही, 5-10% प्रमाणात कळलं काय म्हणायचं आहे. पण आपल्याला अजून ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, विषयनिरपेक्ष आनंद, अद्वितीय ते कसं आहे, करायचं आपल्याला शांतपणे. हळूहळू आपण विचार करूया, समजून घेऊया. पण हा साधारण काय म्हणूया त्याचं वाच्यार्थ, की जो आपल्याला म्हणताना पटकन लक्षात येऊ शकतो, आठवू शकतो इत्यादी. आता या श्लोकाचा जेव्हा आपण साकल्याने विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की या श्लोकामध्ये प्रामुख्याने श्री गजाननाच्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन, ज्याला शास्त्रामध्ये स्वरूप लक्षण असं म्हणतात, ते केलेलं आहे. थोडं शास्त्रीय शब्द आहे स्वरूप लक्षण. याचा अर्थ ब्रह्मतत्व, गजानन रूप ब्रह्मतत्व हे कसं आहे, त्याची लक्षणं काय आहेत असं म्हणतात. त्याचं वर्णन करणं म्हणजे स्वरूप लक्षणाचं वर्णन करणं. तर या श्लोकातली जी 2 चरण आहेत, पहिलं आणि शेवटचं, त्वम वाङ्मय
किंवा विज्ञानमयोसी हे जे आहे याच्यामध्ये थोडा एक जगताचा संदर्भ आल्यामुळे आपण असंही म्हणू शकतो की इथे गजाननाच्या ईश्वररूप स्वरूपाचं, ज्याला पुन्हा शास्त्रामध्ये तटस्थ लक्षण असं म्हणतात, त्याचाही विचार केलेला आहे. प्रामुख्याने मी जसं म्हणालो प्रधानत स्वरूप लक्षण आहे, पण थोडंसं तटस्थ लक्षण पण आहे असं म्हणायला वाव आहे. कारण वाणीचा उल्लेख आहे म्हणून. आता गजानन तू कसा आहेस हे जे शास्त्र आपल्याला सांगतं, म्हणजे गजानन अम, ब्रह्मरूप गजानन कसा आहे त्याच्याबद्दल आपल्याला शास्त्र जे सांगतं, किंवा आपलं अंतःकरण म्हणजे मानवी अंतःकरण तुझ्या स्वरूपाचं आकलन कसं करतं. गणपती हे गजानना तुझ्या स्वरूपाचं आकलन आम्ही कसं करतो हे सांगणं याचा उद्देश आहे बरं का. परमात्म्याचे स्वरूप वर्णन करून त्याला सांगणे हे हे नव्हे. आपण एकदा बोललो होतो गमतीने, परमपूज्य काका म्हणतात नाही तर काय, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासी म्हणा, किंवा त्वमेव आत्ता आपण या श्लोकात जे म्हटलं काय, त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी, हे अखंड नाही तर काय चाललंय, हे माझ्या आयुष्यात काय चाललंय ते सांगतो. इतके वर्ष झाले मी गणपतीला तेच सांगतोय. आणि मग एक दिवस परमपूज्य काका गमतीने असे म्हणाले, तसा गणपती उसळून माझ्या अंगावरती आला. काय, मी कसा आहे हे मला सांगू नकोस, ते मला चांगलं माहिती आहे मी कसा आहे, तू कसा आहेस ते पहा. गमतीचा विषय, विनोदाचा विषय. सांगण्याचा अर्थ असा की हे गणपतीला सांगणं सुरू नाही आहे, गणपतीला सांगण्याची आवश्यकताच नाही आहे, त्याला सांगणारा मी कोण. उद्देश काय आहे, तर शास्त्र काय सांगतं या ब्रह्मरूप गजाननाबद्दल. शास्त्र म्हणजे उपनिषद, उपनिषदच हे आहे. आपल्याला आकलन त्याचं कसं होतं. आणि एका दृष्टीने विचार केला तर ही श्री गजाननाची स्तुती सुद्धा आहे. एखाद्याला म्हणणं की तू असा असा आहेस, त्याची स्तुती असते की नाही. या दृष्टीने सुद्धा आपण त्याचा विचार करू शकतो. कारण इथे त्वमची भाषा येते म्हणून एवढं सगळं बोलावं लागलं. कारण नाहीतर हे सगळं समजावून न घेता जेव्हा मी अथर्वशीर्ष म्हणतो तेव्हा त्याला त्याचंच स्वरूप येतं. काय, कशाचं, गणपतीला बजावून सांगणं तू कसा आहेस, आणि मी जसा असायचा वर्षानुवर्ष तसाच आहे, माझ्यात काहीही फरक नाही. या अथर्वशीर्षाचा काहीही उपयोग मला झालेला नाही असा त्याचा अर्थ होतो. असं होऊ नये याच्यासाठी हे स्मरण. त्वम वाङ्मय पहिलं चरण आहे. श्लोकाचं पहिलं चरण काय आहे, पुन्हा एकदा, त्वम वाङ्मय. त्याचा अर्थ आपण मगाशी बघितला की तू वाक स्वरूप म्हणजे वाणी स्वरूप आहेस, असा गणपतीचं वर्णन सुरू आहे. गणपती वाणी स्वरूप आहे याचा अर्थ काय, तर परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी, ह्या ज्या क्रमाने स्थूल म्हणजे स्पष्ट होत जाणाऱ्या ज्या वाणी आहेत, सगळ्यात स्पष्ट वाणी कोणती आहे, वैखरी, ज्याच्यातून आत्ता आपला ह्या क्षणी व्यवहार सुरू आहे. वैखरी वाणीनेच मी बोलतोय की नाही. सर्वात ती स्थूल आहे, पण त्याच्या पाठीमागे अजून तीन आहेत, परा, पश्यंती, मध्यमा. तर या ज्या चार वाणी आहे, या वाणींना आत्मरूप गजाननाची प्रेरणा असते. त्याच्या अधिष्ठानावर या चारही वाणी कार्यक्षम होतात. या चारही वाणी कार्य करू शकतात का, कारण त्याच्या पाठीमागे ब्रह्मरूप गजाननाचं अधिष्ठान आहे. प्रत्यक्ष ब्रह्मरूप गजानन काहीच करत नाही. जसं प्रत्यक्ष सूर्य काही करतो का, नाही. पण त्या सूर्याच्या प्रकाशात सर्व व्यवहार सुरू असतात. कोणी धर्म करतो, कोणी अधर्म करतो, कोणी पाप करतो, कोणी पुण्य करतो, इत्यादी. सूर्य ना दोन्हीला सहाय्य करत ना दोन्हीला विरोध करत, केवळ त्याच्या अधिष्ठानावर. तसं या ब्रह्मरूप गजाननाच्या अधिष्ठानावरती या चारही वाणी कार्यक्षम होतात, कारण त्या स्वतः अचेतन आहेत. अखंड लक्षात ठेवावं लागतं.
कारण आपल्याला जिथे 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 आपल्याला थोडीशी जरी काही हालचाल दिसली, काही कार्य होताना दिसलं, की आपल्याला ती गोष्ट काय चेतनच वाटायला लागते. परवाच कुठल्या तरी एका प्रवचनामध्ये मी त्या रोबोट्सचं उदाहरण दिलं होतं. आजकाल हे जे रोबोट्स जे आहेत, ह्युमनॉइड रोबोट्स, हे तुम्ही बघाल त्यांचा थोडा वेळ तो व्हिडिओ बघत राहिलं त्याच्याकडे, तर काही वेळाने असं वाटायला लागतं खरंच हे जिवंतच आहेत. का? कारण तिथे हालचाल आहे. हालचाल आली की आपल्याला असं वाटतं जणू काही हे चेतन आहे. मुद्दा, या ज्या वाणी आहेत या स्वतः अचेतन आहेत. आणि त्या अधिष्ठानावरती ब्रह्मरूप गजाननाच्या कार्यक्षम होतात. बुद्धीच्या आज्ञेप्रमाणे मनामार्फत प्राणांच्या साह्याने वैखरीच्या माध्यमातून वाणी प्रकट होते. काय वाक्य वापरलं? मोठं वाक्य आहे. अधिष्ठान तर आपल्याला कळलं, पण या वाणीला आज्ञा कोण करतं? बुद्धी करते. म्हणून तर माझी वाणी, तिला अधिष्ठान जरी ब्रह्मरूप श्री गजाननाचं असलं, तरी माझी वाणी इतरांचं अंतःकरण चराचरा कापत जाते. परमपूज्य काका म्हणतात तशी ती मिरचीच्या पाण्यात भिजवलेली, कडुलिंबाचा त्याला रस लावलेला, तलवारीची धार असलेली ही जी माझी वाणी होते, याला कारण माझी बुद्धी आणि त्या बुद्धिस्थ असलेल्या 3 गुणांचा प्रभाव, सत्व रजतम. विषय आत्ता आपला तो नाही आहे, पण जाता जाता उल्लेख करतो की वाणी का बिघडते माझी. म्हणून मी सूर्याचा दृष्टांत दिला. जसा सूर्य या गोष्टीनं जबाबदार नाही, धर्म सुरू आहे का अधर्म सुरू आहे, तसं ब्रह्मरूप गजानन याला जबाबदार नाही आहे. जबाबदार कोण आहे? माझी बुद्धी आणि तिच्या ठिकाणी असलेल्या या 3 गुणांच्या वासना. आणि त्या बुद्धीच्या आज्ञेप्रमाणे मनामार्फत ते पोचवलं जातं. त्याला साह्य कोणाचं असतं? प्राणांचं. कारण जिथे जिथे कुठलीही क्रिया घडते तिथे शक्ती लागते, एनर्जी शुद्ध मराठीत. ते कोण पुरवतं? प्राण पुरवतं. ते प्राणांच्या साह्याने. आणि प्रत्यक्ष ती जेव्हा प्रकट होते तेव्हा त्याला वैखरी म्हणतात. त्यामुळे ही जी सर्व क्रिया आहे ही जरी जीवाकडून होत असली तरी त्याला आत्मरूप गजाननाचं अधिष्ठान आवश्यक आहे. तो आत्मरूप गजानन आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे. म्हणून हा सर्व व्यवहार वाणीचा शक्य होतो. आणि म्हणून गजाननाला काय म्हटलेलं आहे? तू वाणी स्वरूप आहेस. प्रखर तपश्चर्येनंतर जेव्हा ध्रुवाला भगवान नारायण प्रसन्न होतात, कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून मी एकदम कथा न सांगता थेट मुद्द्याला हात घातला. प्रखर तपश्चर्या केलेली आहे ध्रुवाने, त्याचं वर्णन आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा भगवान नारायण त्याला प्रसन्न होतात, दर्शन देतात, तेव्हा त्यांची स्तुती करावी असं त्याला वाटतं. परंतु शब्दच फुटत नाहीत. पण त्याचं हे जे मनोगत आहे ते अर्थातच भगवंताला कळणार नाही असं होणं शक्यच नाही. त्यामुळे भगवंत हे त्याचं मनोगत जाणतात आणि ते आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श करतात. आणि त्या क्षणी त्याला दिव्य वाणी प्राप्त होते. आणि दिव्य वाणी प्राप्त झालेला ध्रुव भक्तिभावानी त्या कीर्तिमान श्रीहरींची काय करू लागतो? स्तुती करू लागतो. आणि मग त्याच्या मुखी श्रीमद भागवत पुराणातील प्रसिद्ध श्लोक येतो. ऐकलं असेल कदाचित आपण. ध्रुव वाच योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवन यत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्त चरण श्रवण त्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. अतिशय सुंदर श्लोक आहे. परमपूज्य मंदाती नेहमी त्यांच्या प्रवचनाच्या आधी हा म्हणतात. का म्हणतात आता तुमच्या लक्षात येईल. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां.
काय अर्थ आहे की हे सर्व शक्तिमान श्रीहरी आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून योंतः प्रविश्य मम म्हणजे माझ्या वाचमिमां प्रसुप्ता आपल्या तेजाने माझ्या सुप्त वाणीला जागृत केले प्रसुप्ताम संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधामना आणि पुढे अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन वगैरे म्हणजे हात पाय कान त्वचा इत्यादी निरनिराळ्या जी माझी इंद्रिय आहे तसेच माझे जे प्राणही आहे प्राणांनमो भगवते पुरुषाय तुभ्यम त्या प्राणांना सुद्धा तुम्ही चेतना देता या सर्वांना चेतना देणारे माझ्या वाणीला सुप्त वाणीला जागृत करणारे माझ्या सर्व अवयवांना प्राणांना म्हणजे इंद्रियांना प्राणांना चेतना देणारे त्या अंतर्यामी ते जे आपण अंतर्यामी भगवंत आहात त्यांना मी काय करतो प्रणाम करतो पुरुषाय तुभ्यम भगवते पुरुषाय तुभ्यम कशासाठी सांगितली कथा ही छोटीशी काय म्हणतात आहे ध्रुवांच्या मुखी ध्रुव बाळाच्या मुखी हा जो श्लोक आहे कोण चेतना देतं या वाणीला कोण चेतना देतं प्राणांना कोण चेतना देतं या सर्व इंद्रियांना ब्रह्मरूप गजानन म्हणून श्रुतीमध्ये उपनिषदांमध्ये त्याचं वर्णन कानाचा कान मनाचं मन प्राणाचा प्राण असं आलेलं आहे पण मला हे जे सगळे कार्य करणारी मंडळी आहेत ना सगळी जी इंद्रियांची नावं घेतली प्राणांची नावं घेतली मन बुद्धींचं नाव घेतलं हीच चेतन वाटायला लागतात हीच चेतन वाटायला लागतात ही समस्या आहे ते जड आहे ते अचेतन आहे हे माझ्या लक्षातच राहत नाही आणि आपल्या जीवनामध्ये वाणीचं तर अनन्य महत्त्व आहे आता या श्लोकाची सुरुवातच तू वाणीरूप आहेस त्वम वाङ्मय अशी सुरुवात केलेली आहे या सुरुवातच या श्लोकाची सर्वप्रथम तू वाकरूप आहेस वाणीरूप आहेस असं म्हणून केली आहे तर ह्याच्यानंतर जो आपला पुढचा श्लोक आपल्यासमोर येणार आहे 5वा त्या श्लोकात म्हणा किंवा त्या मंत्रात देखील पुन्हा एकदा त्वम चत्वारी वाक्पदानी असं म्हटलेलं आहे 2 वेळा उल्लेख आहे वाणीचा अनन्य महत्त्व आहे वाणीचं कारण विचार केला तर आपल्या सर्व आयुष्य त्याच्यावरती अवलंबून आहे आपल्या सर्व ज्ञानाचं ग्रहण जे जे ज्ञान आपण ग्रहण करतो अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून तर अगदी क्लिष्ट विषयांपर्यंत म्हणा आपण ग्रहण करतो ज्ञान आपण धारण करतो म्हणजे काय करतो स्मृतीमध्ये साठवून ठेवतो आणि पुढे त्याचं स्मरण करतो म्हणजे ते आठवतो हे सर्व शब्दरूप वाणीच्या माध्यमातून घडतं की नाही विचार करा जाग आल्यापासून ज्या क्षणी मला जाग येते त्या क्षणापासून तर झोपेपर्यंतचा माझा सर्व व्यवहार हा वाणीरूप आहे अगदी जाग आल्या क्षणी आपण बोलतो का कोणाशी बोलत कोणाशीच नसतो पण विचार केला तर हो बोलतो कोणाशी स्वतःशी अरे उशीर झाला उठायला आता ऑफिसला उशीर होणार किंवा मीटिंग गेली इत्यादी इत्यादी जाग त्यालाच तर आपण जाग येणं म्हणतो जिथे मनाची बडबड सुरू होते वाणीची प्रत्यक्ष जरी झाली नाही वैखरीने जरी झाली नाही तरी मध्यमा सुरू आहे व्यवहार सर्व व्यवहार वाणीरूप आहे सर्व माझे सर्व विचार हे शब्द म्हणजे वाणीरूप आहेत आणि वाणीचं हे महत्त्व प्रतिपादन करताना छांदोग्य उपनिषदामध्ये एक छान श्रुती आहे ती श्रुती म्हणते की वागवा ऋग्वेदम विज्ञापयती काय म्हणतायत छांदोग्य वागवा ऋग्वेदम विज्ञापयती यजुर्वेद सामवेद माथर्वणम चतुर्थमिती इतिहास पुराणम इत्यादी इत्यादी फार मोठा श्लोक आहे तो श्रुती आहे ती अर्थ काय आहे त्याचा की वाक म्हणजे वाणी ही ऋग्वेदाला विज्ञापित करते ऋग्वेदम विज्ञापयती विज्ञापित करते प्रतिष्ठित करते तसेच यजुर्वेद आहे सामवेद आहे
चतुर्थ अथर्वणवेद आहे. पंचमवेद ज्याला इतिहास पुराण म्हणतात ते आहे. व्याकरण असेल, गणित असेल, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, उपवेद आहे धनुर्वेदासारखे, ज्योतिष आहे, संगीतशास्त्र आहे, मंत्र आहे, तंत्र आहे. तसेच आधुनिक आपण ज्याला जे सर्व शास्त्र म्हणतो, आरोग्यशास्त्र म्हणा, शिक्षणशास्त्र म्हणा, समाजशास्त्र म्हणा, कुठलंही शास्त्र घ्या, हे सर्व वाङ्मय आहे. आणि ज्ञानरूप गजाननाने हे सर्व व्यापून टाकलेलं आहे. वाणी जर नसती तर आपल्याला छांदोग्य उपनिषदातली ती श्रुती आपल्याला सांगते आहे की वाणी जर नसती तर धर्म अधर्म, सत्य असत्य, साधू असाधू इत्यादी गोष्टींचं ज्ञानच आपल्याला होऊ शकलं नसतं. कोणी सांगितलं असतं आपल्याला धर्म काय अधर्म काय, आणि आपल्याला कळलं तरी कसं असतं. हे वाणीचं महात्म्य आणि या सर्वाला अधिष्ठान रूपाने श्री गजाननाने व्यापलेलं आहे. तोच या सर्वाचं अधिष्ठान आहे. त्वं वाङ्मयः. आणि हे अतिशय सुंदर पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये सगुणाचं मंगल करताना मांडलेलं आहे. त्याचा उल्लेख केल्याशिवाय आपण तो पुढे जाऊच शकत नाही. कारण ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, ही जी पहिल्या अध्यायातली पहिली ओवी, ज्याच्यामध्ये माऊलींनी निर्गुणाचं मंगल केलेलं आहे असं म्हणूया, त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या ओवीमध्ये काय म्हणतात माऊली? देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. आपल्याला पाठ आहे, काही सुदैवाने काही ओव्या पाठ असतात महाराष्ट्रीयन लोकांना, कारण त्या लता मंगेशकरनी गायल्यात म्हणून. रामकृष्ण हरी. देवा तूची गणेशू. आता माऊली इथे सगुणाचं मंगल करते. मंगल म्हणजे आपण एकदा बोललो होतो आपल्या सर्व आध्यात्मिक ग्रंथांच्या सुरुवातीला, नमस्क्रिया रूप मंगल करण्याचा प्रघात आहे. मग ते निर्गुणाचं मंगल असेल, सगुणाचं मंगल असेल, सद्गुरूंना केलेला नमस्कार असेल, या पद्धतीप्रमाणे माऊली सगुणाचं मंगल करतात आहे. पण हे करताना माऊलींनी गणेश ही गणेश म्हणजे गणपती, गजानन ही देवता निवडली आणि त्याचं इतकं सुंदर वर्णन केलं की ज्याचा आपल्या थेट चालू विषयाशी संबंध आहे. देवा तूची गणेशू सकळार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. म्हणजे देवा तूच विघ्नहर्ता गणपती आहेस आणि जगातील सकळार्थ, सर्व अर्थ म्हणजे ज्ञेय. एका शब्दामध्ये मौलानी सगळं, मी जी मगाशी यादी वाचली, हे शास्त्र ते शास्त्र असं तसं, हे सगळं काय आहे? या सगळ्याचं काय म्हणूया गोळाबेरीज जर एका शब्दात करायची असेल तर ज्ञेय. ज्ञेय म्हणजे जे जाणण्यास योग्य आहे ते, जे जाणल्या जातं ते, त्याला म्हणायचं ज्ञेय, सकळार्थ. आणि मती, आणि मती म्हणजे काय? वृत्तीज्ञान. कारण ज्ञेयता आहे, जी गोष्ट मला जाणायची आहे त्याला ज्ञेय म्हणतात. पण ती जेव्हा जाणली जाते, ते जाणण्याचं जे माध्यम आहे ज्याला वृत्तीज्ञान असं म्हणतात. वेदांतशास्त्राचा शब्द आहे, आपल्या नेहमीच्या बोलण्यातला नाही, म्हणून कठीण वाटतं ऐकायला. फार काही कठीण नाही. कारण आपण जेव्हा जाणतो, एखादी गोष्ट आपल्याला कळते, मला कळलं हा निश्चय आहे की नाही? हा निश्चय कोणी केला? बुद्धीने केला. मग बुद्धी काय आहे? बुद्धी नावाची वृत्ती आहे हो. ती अंतःकरणात उठते, म्हणून वृत्ती ज्ञान. मी संकल्प करतो की हे मी आता जाणून घेणार. हे संकल्प कोणी केलं? मनाने केलं. मग मन म्हणजे काय? वृत्ती आहे. संकल्प विकल्पात्मका वृत्ती सा मनः, व्याख्याच आहे. निश्चयात्मका वृत्ती सा बुद्धी, अवधारणात्मका वृत्ती सा चित्तः, आणि अहम अहम कारयती इति अहंकार. व्याख्या
ही वृत्ती आहे. ती वृत्ती उठते म्हणून तर ज्ञान होतं. म्हणून त्याला म्हणायचं वृत्तीज्ञान. त्याला इथे म्हटलं आहे मती. म्हणजे ज्ञेय आहे ते आणि मती म्हणजे वृत्तीज्ञान, या दोघांनाही साक्षी रूपाने प्रकाशित करणारा सकळार्थ मती प्रकाशू. साक्षी रूपाने प्रकाशित करणारा म्हणजे कोण? अधिष्ठान. मगाशी मी जसं म्हणालो, सूर्य कसा असतो? व्यवहारात सगळ्या पृथ्वीवर घडणाऱ्या सगळ्या व्यवहारांचा तो केवळ साक्षी असतो. तो स्वतः काहीही करत नाही. आता कळायला लागतात की नाही या ओव्या? छान. अधिष्ठान रूप तूच आहेस. आणि म्हणे निवृत्तीदासो म्हणजे काय? श्री निवृत्तीनाथांचे शिष्य असलेले श्री ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात आहे, की पुढे मी अजून तुम्हाला गणपती कसा आहे सांगणार आहे. अवधारी जोजी, लक्ष द्या. आणि मग हे सुंदर रूपक ज्ञानेश्वर महाराजांनी या गजाननाचं पुढे रंगवलेलं आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की हे शब्द ब्रह्म अशेष. म्हणून मी म्हणालो थेट आपल्या विषयाशी संबंध आहे. काय म्हटलंय गणपतीला? हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णवपू निर्दोष मिरवीत असे. माऊली गजाननाला काय म्हणतात आहे? अशेष शब्द ब्रह्म म्हणजे संपूर्ण वेद. हे काय आहे? तिची मूर्ती सुवेश, ही गणपतीची जणू काही चांगला पोशाख केलेली सुंदर मूर्ती आहे. म्हणजे वेद हीच गणपतीची मूर्ती म्हटलेला आहे. त्वम वाङ्मय. काय शिकतोय आपण? त्वम वाङ्मय. तेच माऊली इथे सांगते. वर्णवपू म्हणजे शब्दरूपी. वेदातील वेदांमध्ये अनेक विषय आलेले आहेत. कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड. त्यामुळे कर्मकांडातले जे काही मंत्र, तंत्र, ज्ञानकांडातले ब्रह्मरूप सिद्धांत, हे सर्व काय आहे? जणू काही त्या गणपतीचं सुंदर शरीर शोभत आहे. काय सांगते माऊली थोडक्यात? त्वम वाङ्मय. वाणीरूप आहे. गजानन वाणीरूप आहे. कारण ओम नमोजी आद्याने सुरुवात करून झालेलीच आहे. ओंकार रूप आहे गणपती. आणि संपूर्ण हे जगाची ही जी निर्मिती आहे, संपूर्ण जे शब्द वाङ्मय ज्याला म्हणतात, हे सर्व ओंकार रूपच आहेत. ओंकारापासूनच त्याची निर्मिती आहे. ह्याही काय म्हणूया अर्थाने गजानन, ब्रह्मरूप गजानन काय आहे? वाङ्मय आहे. आणि मग पुढे माऊली अनेक पुढच्या काही ओव्यांमध्ये स्मृती अवयव म्हणतात किंवा अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे. आता एक रूपक गणपतीचं समोर मांडणं चाललेलं आहे. म्हणजे मणिभूषण आहे गणपतीच्या गळ्यामध्ये घातलेली, छान अंगावरती काही दागिने आहेत. ती काय आहेत? तर ती अष्टादश पुराणं आहेत. हे सर्व जे रूपक चाललेलं आहे सगळं शब्दरूप आहे बरं, लक्षात आलं असेलच तुमच्या. त्याच्याचबद्दल आपण बोलतोय. पुराणं म्हणा, वेद म्हणा, हे काय आहे? सर्व शब्दरूप वाङ्मय. आणि सगळ्यात शेवटी 11व्या ओवीमध्ये माऊलींनी हे रूपक संबोधन काय म्हटलंय शेवटी? वेदांत तू महारसू मोदकू मिरवे. वेदांत तू महारसू. आता गणपतीला सगळ्यात जास्त काय आवडतं? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. लहानपणापासून आपण गणपतीला मोदक आवडतो. गणपतीला मोदक आवडतो बरोबर आहे. आता तो गणपतीला आवडतो का मला आवडतो हा वेगळाच विषय. पण मला कोणता मोदक आवडतो? तर मग तो झाली सुरुवात. छानपैकी गूळ, खोबरं, कोणाला पुरणाचा मोदक आवडतो, कोणाला खव्याचा मोदक आवडतो, इत्यादी. हे बोलतर सुद्धा तोंडाला पाणी सुटतं माझ्या. ही आपली अवस्था आहे. आणि गणपतीला कोणता मोदक आवडतो? तर इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात आहे, वेदांत तू महारसू मोदकू मिरवे. वेदांताचा मोदक त्याला आवडतो. म्हणजे गणपतीला जो मोदक आवडतो तो मला अजिबात आवडत नाही. कोणता? वेदांताचा. म्हणून तर मी अभ्यास करत नाही, म्हणून तर मी साधना करत नाही. मला ते कळत नाही असं सांगून मी मोकळा होतो. आणि तरीही गणपतीचा भक्त मी आहेच. पहा कशी पंचायत असते.
गणपतीचा जर मी भक्त असेल तर गणपतीला जे आवडतं ते मला आवडायला नको का? वेदांत तू मोदकू मोदांत तू महारसू मोदकू मिरवे. काय सुंदर माऊलींनी वर्णन केलं बा. शेवटी म्हणून मी म्हणला मधल्या सगळ्या ओव्या सोडून दिल्या. मुद्दा आपला एवढाच सुरू आहे की हे जे रूपक माऊलींनी गणपतीचं सुंदरपैकी आपल्यासमोर एक ठेवलेलं आहे. शेवटी अगदी त्या मोदकाला वेदांताची म्हणजे उपनिषदाची उपमा देऊन औपनिषदिक सिद्धांताचा जो मोदक गणपती आपल्या हातामध्ये मिरवतो आहे, त्याच्या गणपतीच्या हातामध्ये तो शोभतो आहे. असा ह्या पद्धतीने एक संपूर्ण वाङ्मयीन गणपती माऊलींनी रंगवला आहे. काय शब्द वापरला मी? वाङ्मयीन. आणि आपला विचार काय सुरू आहे? त्वम वाङ्मय. असा हा वाङ्मय असलेला, शब्दरूप असलेला, ओंकार रूप असलेला, संपूर्ण सर्व वाणींचा अधिष्ठान रूप असलेला आणि म्हणून या दृष्टीने संपूर्ण वाणीमध्ये व्यापून असलेला, ज्याच्या अधिष्ठानाशिवाय वाणी कामच करू शकणार नाही, असा हा ब्रह्मरूप गजानन. त्याला म्हणायचं त्वम वाङ्मय. इतका सगळा अर्थ त्या त्वम वाङ्मय या पहिल्या चरणामध्ये आहे. कल्पना करा. आपण पुढच्या श्लोकामध्ये त्वम चत्वारी वाक्पदानी मी जे उल्लेख केला पुढच्या श्लोकामध्ये चरण येणार आहे, त्यावेळी या चार वाणींचा अजून जास्त विचार करूया. पण एवढं मात्र आज मला निश्चित कळलं की माझं संपूर्ण जीवन ज्याच्यावर आधारित आहे, ज्याच्यामुळे माझ्या संपूर्ण जीवनाला अर्थ आहे, ती जी वाणी मग त्या चारपैकी कुठलीही असो, आणि शब्दरूप वाणी, वाणी शेवटी शब्दरूपच असते, ते संपूर्ण माझं जीवन ज्याच्या अधिष्ठानावरती सुरू आहे, तो हा गजानन आहे. हे असं आपण जेव्हा शिकायला लागतो ना, ज्याला उपनिषद म्हणतात, तेव्हा त्या गणपतीबद्दल खरं प्रेम निर्माण होतं. कारण ज्याच्यामुळे माझं सर्व आयुष्य सुरू आहे त्याच्याबद्दल प्रेम निर्माण नाही होणार, त्याचं विस्मरण मला होईलच कसं? पण मला जो गणपती आत्तापर्यंत माहिती होता तो देवघरातला, चतुर्थीच्या दिवशी किंवा गणेशोत्सव आले की मग त्यांची आठवण होणार. पण माझ्या हृदयस्थ जो गणपती आहे ब्रह्मरूप गजानन, की ज्याच्यामुळे माझा हा सर्व जीवन, माझं संपूर्ण जीवन त्याच्यामुळे सुरू आहे, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्या गणपतीशी एक वेगळंच विलक्षण नातं आपलं विकसित व्हायला सुरुवात होते. असो, आज आपण या श्लोकाचा, चौथ्या श्लोकाचा वाच्यार्थ समजावून घेतला आणि त्याच्या पहिल्या चरणाचा संपूर्ण लक्ष्यार्थ आपण समजावून घेतला की गणपती वाङ्मय आहे म्हणजे काय, आणि त्याचा माझ्याशी कसा थेट संबंध प्रतिक्षणी येतो. पुढे जे चरण आहे तो चिन्मय हा, त्याचा आपण आता पुढच्याला विचार करू, कारण आपल्या उर्वरित वेळेमध्ये तो विचार होणार नाही. त्यामुळे त्याचा आत्ता आरंभ करण्यापेक्षा हे चरण आणि त्याच्या पुढची चरणं मी जसं म्हणालो त्याचा संपूर्ण अर्थ आपण समजून घेणार आहोत. पण पुढच्या चरणाचा विचार आपण पुढच्या सत्रामध्ये करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.